परवाच मला एक मुलगी भेटली आणि मला म्हणाली की एका कॉन्सर्टला जायला मला मिळालं नाही, त्यामुळे मला फोमो झाला. मी जरा विचार करायला लागलो, एवढं फोमो होण्याचं का आहे काय? काही लोकांना कुठल्या तरी क्लबमध्ये जायला मिळत नाही म्हणून त्यांना फोमो होतो. म्हणजे ह्यांना कधी फोमो होईल हे सांगताच येत नाही. मला जरा प्रश्न पडला, हा फोमो व्हायची गरजच काय आहे? खरं म्हणजे आपलं जिथे हित आहे ना, आपलं जिथे कल्याण आहे, जिथे हित आहे, जे आपल्यासाठी चांगलं आहे, तिथे जायला जर नाही मिळालं तर आपल्याला फोमो व्हायला पाहिजे ना. फॉर एक्झाम्पल, आजकाल एवढी मोटिवेशनल लेक्चर्स असतात, चांगली चांगली व्याख्यान्स असतात, तिकडे जर जायला मिळालं नाही तर आपल्याला खरं म्हणजे फोमो व्हायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की आपण जेव्हा वोटिंग करतो, हार्डली 45% लोक वोटिंग करतात. तेव्हा बाकीच्या लोकांना फोमो होत नाही की आपल्याला वोटिंग करायला मिळालं नाही म्हणून, किंवा आपण गेलो नाही म्हणून. खरंच मला असं वाटतं की हा जो फोमो आहे ना, आपल्या हिताच्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आपण काय करतो आहे, नको त्या गोष्टीमध्ये आपल्याला फोमो होत असतो. म्हणून एक लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये आपलं हित आहे, जे आपल्या भल्याचं आहे, ज्याने आपला उत्कर्ष होऊ शकतो, अशा गोष्टीमध्ये जर फोमो झाला तर ते आपल्या हिताचं आहे, समाजाच्या हिताचं आहे आणि राष्ट्र प्रगतीसाठी ते उपयोगी पडू शकतो. पटलं ना?